हरिओम. कसे आहात सगळे? तर मानव ह्या जन्माला येण्यामागचं आपलं अंतिम उद्दिष्ट काय आहे? म्हणजे मानव जन्माचं अंतिम ध्येय काय आहे? तर मानव जन्माचं अंतिम ध्येय म्हणजे आपला आत्मा आणि आपला परमात्मा यांचं मिलन होणं हे आपल्या जीवनाचं सगळ्यात मोठं ध्येय आहे. तर मग आता हे मिलन म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन. आता तुम्ही म्हणाल आत्मा आणि परमात्मा म्हणजे यांचं मिलन म्हणजे नक्की कसं? तर आपला आत्मा म्हणजे आपल्या देहामध्ये जी आंतरिक शक्ती आहे तो म्हणजे आपला आत्मा. हा आपला आत्मा देहातून निघून गेला की आपल्या देहाचा मृत्यू होतो आणि आपल्या देहाचे सर्व व्यवहार या आत्म्याच्या माध्यमातूनच चालतात. आणि परमात्मा म्हणजे या अखिल ब्रह्मांडामधली जी विश्वनियंत्रक शक्ती आहे, या ब्रह्मांडातले व्यवहार ज्या प्रेरणा शक्तीच्या माध्यमातून चालतात त्या शक्तीबरोबर आपल्या आत्म्याचं मिलन म्हणजे हे आपलं मानवी जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे. मग आता हे उद्दिष्ट साध्य कसं होणार? तर ते फक्त एकाच गोष्टीच्या माध्यमातून साध्य होणार आणि ती म्हणजे आहे योग. तर योगशास्त्राचं अंतिम उद्दिष्ट देखील तेच आहे, आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन. मग आपलं हे ध्येय प्राप्त करण्यासाठी आपल्याला योगाचा अभ्यास तरी सुरू करायला हवा. मग आता हा योगाचा अभ्यास सुरू करणं म्हणजे नक्की कसं? तर आता मी तुम्हाला इथे एक मजेदार गोष्ट सांगतो की आपल्या न कळतच आपण लहानपणापासूनच योगाचे साधक आहोत. ते कसं? तर आता पातंजल योग दर्शनामध्ये अष्टांग योग सांगितलाय. तर त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम इत्यादी गोष्टी सांगितल्यात. तर यम म्हणजे काय? तर स्वतःबद्दल पाळावयाचे नियम. तर स्वतःबद्दल आपण काय नियम पाळायचे? तर सत्य, अहिंसा, अस्तेय इत्यादी सांगितले. म्हणजे सत्य म्हणजे काय? तर नेहमी खरं बोलायचं. अहिंसा म्हणजे हिंसा करायची नाही. भूतदया म्हणजे प्राणीमात्रांवर प्रेम करायचं. त्याचबरोबर अस्तेय म्हणजे चोरी करायची नाही. तर इत्यादीचे संस्कार आपल्याला लहानपणापासूनच झालेत. त्याचबरोबर नियम म्हणजे काय? तर समाजात पाळावयाचे नियम. तर समाजात काय नियम पाळतो आपण? तर शौच असेल म्हणजे स्वच्छता, समाजातील स्वच्छता. त्याचबरोबर तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. तर या सगळ्यांचे संस्कार आपल्याला लहानपणापासूनच आपल्यावर झालेत. याचा अर्थ आपण न कळतच योगाचे साधक लहानपणापासूनच आहोत. मग आता गरज आहे ती फक्त आसन आणि प्राणायाम यांच्या मदतीची. तर आता आसन आणि प्राणायाम यांच्या मदतीने आपण आपले जे काही उद्दिष्ट असेल ते मिळवू शकतो. तर मग आता हे आसनं करायची कशी? तर शयन, विपरीत, बैठक, दंड. तर अशा वेगवेगळ्या स्थितीमधील आसनं डायरेक्ट तर आपण एकदम आसनांची आदर्श स्थिती तर गाठू नाही शकत किंवा एकदम अवघड आसनं सुरुवातीलाच आपण नाही करू शकत. तर टप्प्याटप्प्याने हळूहळू त्याचा सातत्याने अभ्यास करून करून आपण आसनांच्या आदर्श अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो आणि मग त्याचे जे काही फायदे असतील ते आपल्याला मिळतील. तर सुरुवातीस दररोज योगाभ्यास करताना गुरुला वंदन करायचं. गुरुबद्दलचा आदर मनात बाळगून आपल्या योगाभ्यासाला सुरुवात करायची. त्यानंतर पूरक हालचाली करायच्या. थोडक्यात सांगायचं झालं तर वॉर्मअप करायचा. अजून थोडक्यात सांगायचं झालं तर आपलं शरीर थोडक्यात गरम करायचं पुढच्या योगाच्या अभ्यासासाठी, जेणेकरून आपण जी काही पुढे आसनं करू त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होणार नाही किंवा आपण जी काही आसनं करू ते आपल्याला सहजरित्या जमतील. त्या दृष्टीने पूरक हालचाली ह्या अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यानंतर सूर्यनमस्कार करावेत. तर काही जण 12 अंकांमध्ये सूर्यनमस्कार करतात, तर काही जण 10 अंकांमध्ये सूर्यनमस्कार करतात. तर 10 अंकांमधील सूर्यनमस्कार म्हणजे औंकर पद्धतीचा सूर्यनमस्कार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयाच. आणि त्यानंतर मग शयन, विपरीत, बैठक, दंड अशा क्रमाने आसनांची योजना करावी. तर शयन मधली सोपी, लहान, सुटसुटीत आसनं कुठली? तर द्विपाद, उत्तान पादासन असेल, विपरीत करणे असेल किंवा सर्वांगासन, ते देखील काही जणांना जमू शकतं. आता विपरीत शयन स्थितीमध्ये पोटावर झोपून करायची आसनं कुठली? तर भुजंगासन असेल, वक्रहस्त भुजंगासन असेल, शलभासन असेल, धनुरासन. त्यानंतर बैठक स्थितीमधील कुठली? तर पश्चिमोत्तानासन असेल, पद्मासन असेल, अर्धमत्स्येंद्रासन.
ते करायला थोडेसे अवघड आहे, तर त्याची पूर्वतयारी असले, त्याच्या अलीकडची स्थिती असलेले वक्रासन असेल, त्याचे प्रकार 1, 2 असतील, त्याचबरोबर दंड स्थितीमधील त्रिकोणासन असेल, परिवर्त त्रिकोणासन, त्याचबरोबर एक पाद हस्तासन असेल, त्याचबरोबर वीरासन असेल, तर अशा प्रकारची जी लहान, सोपी आणि सुटसुटीत आसनं आहेत, तर ती आसनांचा सराव सुरुवातीस सातत्याने करणं गरजेचं आहे. तर ह्या लहान आसनांच्या सातत्यानं सराव केल्यामुळे आपलं शरीर हे अवघड आसनांसाठी तयार होत असतं. लहान आसनांमध्ये देखील अनेक फायदे आहेत, त्याचे फायदे देखील आपल्या शरीराला मिळतात. तर मग हा योगाभ्यासामध्ये सातत्य कसं ठेवायचं, तर आता ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकामध्ये जेम्स क्लिअर या लेखकानं 2 मिनिट रूल सांगितलाय. तर 2 मिनिट रूल काय सांगतो, तर कुठल्याही गोष्टीची आपल्याला जर सवय लावायची असेल तर ती गोष्ट आपल्याला 2 मिनिट दररोज करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जर योगाभ्यास दररोज समजा 45 मिनिटं किंवा 1 तास जरी करायचं ठरवलं आणि जर काही कारणानिमित्त जर तो आपल्याला शक्य नसेल की पूर्ण 1 तास त्या योगाभ्यासाला देणं, तर कमीत कमी 10 मिनिटं तरी आपण योगाभ्यास करू शकतो. म्हणजे जर सगळी आसनं नाही जमली आपल्याला करायला, तर कमीत कमी आपण पूरक हालचालीनं सूर्यनमस्कार तरी करू शकतो. म्हणजे असा एकही दिवस जाऊ द्यायचा नाही की ज्या दिवशी आपला योगाबद्दल एकही शरीराची हालचाल झाली नाही. म्हणजे योगाच्या दृष्टीनं आपल्या शरीराची काही ना काही हालचाल, म्हणजे ती आसनांच्या माध्यमातून असेल, प्राणायामच्या माध्यमातून असेल, झालीच पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला योगाचा अभ्यास सुरू करायचा आहे, त्यामध्ये सातत्य ठेवायचं आहे आणि आपलं जे काही ध्येय आहे, आपला आत्मा आणि आपलं जे परमात्मा किंवा जी काय आपली शारीरिक, मानसिक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आध्यात्मिक प्रगती आहे, ती साध्य करायची आहे. तर आता जी काही आसनांची, वेगवेगळ्या आसनांची जी काही आपण नावं घेतली, तर त्या आसनांबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच पाहू. धन्यवाद.